गोल्ड घ्यायला सगळ्यांनाच आवडतं, पण गोल्डच्या बिझनेसमध्ये पैसे कमवणारी कंपनी IPO घेऊन आली आहे. नाव आहे ऑगमॉन्ट एंटरप्राइजेस. पण प्रश्न असा आहे, हा IPO खरंच सोन्यासारखा आहे का? ऑगमॉन्ट फक्त गोल्ड विकत नाही. ही कंपनी गोल्ड, सिल्वर प्रोक्युअरमेंट, रिफायनिंग, बुलियन ट्रेडिंग, ज्वेलरी आणि डिजिटल गोल्ड अशा पूर्ण इकोसिस्टममध्ये काम करते. म्हणजे गोल्डचा प्रवास सुरू होतो ते रिफायनरीपासून आणि पोहोचतो आपल्या डिजिटल वॉलेटपर्यंत. आता फायनान्शियल्स बघा. मध्ये रेव्हेन्यू 84,000 कोटींच्या पुढे गेला आणि प्रॉफिट तब्बल 348 कोटी. म्हणजे ग्रोथ स्टोरी तर डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे. पण थांबा, कारण प्रत्येक सोन्याला चमक असतेच असं नाही. कंपनीचे मार्जिन्स खूप कमी आहेत आणि FY26 मध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लो निगेटिव्ह झाला. त्यात टॉप कस्टमर्सवर डिपेंडन्सी देखील जास्त आहे. म्हणून फक्त रेव्हेन्यू पाहून खुश होऊ नका. माझ्या मते ऑगमॉन्ट हा हाय ग्रोथ प्लस हाय रिस्क IPO आहे. लिस्टिंग गेनसाठी सेंटिमेंट इंटरेस्टिंग दिसतोय, पण लॉंग टर्ममध्ये मार्जिन्स, कॅश फ्लो आणि कस्टमर कन्सन्ट्रेशन हे 3 मुद्दे नक्की ट्रॅक करा. तुम्ही ऑगमॉन्ट IPOला अप्लाय करणार आहात की अवॉइड? कमेंटमध्ये फक्त अप्लाय किंवा अवॉइड लिहा. आणि अशाच IPOचे सिंपल आणि प्रॅक्टिकल अनालिसिस हवे असतील तर पेजला फॉलो करा.